की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याचे 21 उमेदवार आज आम्ही जाहीर केलेले आहेत आणि सहकार पॅनलच्या नावाने खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार माननीय श्री परिणय फुके, आमदार माननीय श्री नरेंद्र भोंडेकरजी, आमदार माननीय राजूभाऊ काळेमोरे यांच्या नेतृत्वात आमची पॅनल, सहकार पॅनल या निवडणुकीमध्ये उभी आहे आणि प्रत्येक पूर्ण जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने सर्व चर्चा करून तिघही पक्षांनी सशक्त उमेदवार दिलेले आहेत आणि नक्कीच येणाऱ्या 26 तारखेला जे मतदान होईल त्यामध्ये सहकार पॅनलचे 21 लोक निवडून येतील आणि पुन्हा भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आमचे महायुतीच्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा नक्कीच भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर फडकेल आणि यासाठी सर्व समन्वय आणि एकता आणि पूर्ण आम्ही मागील 10-15 दिवसापासून तिघही पक्षांची चर्चा, आमचे सर्व सन्माननीय आमदार यांच्याबरोबर कोऑर्डिनेशन आणि एक चांगल्या पद्धतीनं हे पॅनल तयार करून आज 21 उमेदवार आम्ही सर्व आम्ही हे 21 उमेदवारांची यादी तुम्हाला देणारच आहोत आणि नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं बँकेने काम केलेलं आहे, ज्या चांगल्या पद्धतीनं बँक माननीय सुनील गुंडेच्या अध्यक्षतेखाली समोर गेलेली आहे, याच्यापेक्षाही आता सरकार ताकदीने आमच्या मदतीने आहे. शेतकऱ्यासाठी बँक पूर्णपणे शेतकऱ्यांना सर्वाधिक कृषी कर्ज वाटप करण्याचं काम भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेने केलं आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये बँक अग्रक्रमवर आहे आणि याच्यापेक्षाही शेतकऱ्यासाठी आणि जे अत्याधुनिक सुविधा आहे ते करण्याचा एक नवीन प्लॅन आम्ही तयार केलेला आहे. ते 2-4 दिवसात तुम्हाला देण्यात येईल आणि नक्कीच तुम्हाला सांगतो की डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक हे शेतकऱ्याची बँक आहे आणि यासाठी चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी तिघही पक्ष आज शासनामध्ये आम्ही असल्यामुळे आज शासनामध्ये सशक्त महाराष्ट्र शासन जे सशक्तपणे काम करत आहे ते आमच्या मागे आहे आणि आम्ही सर्वांनी निर्णय केलेला आहे की याच्यापेक्षाही अतिशय छान पद्धतीने नवीन जे शासनाचे धोरण आहे आणि केंद्रात ज्या पद्धतीनं मोदीजीच्या नेतृत्वात सहकार खाता माननीय अमित भाई शाह यांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये अमित भाई शाहच्या नेतृत्वामध्ये सहकार खाता आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी पूर्ण देशात जे पॅक्स म्हणजे सोसायट्यांना मजबूत करण्यासाठी अमित भाई शाह साहेबांनी जे कार्यक्रम चालवला आहे ते कार्यक्रमांना भंडारा डिस्ट्रिक्ट मध्ये प्रत्येक सेवा सहकारी मध्ये आम्ही राबविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत आणि यासाठी केंद्रामध्ये प्रफुल्लभाईच्या माध्यमातून आणि राज्यामध्ये आमचे सर्व आमदार यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार मिळेल आणि बँक पुढे आणि शेतकऱ्यांसाठी अत्यधिक काम करणार आणि नक्कीच आमचे पूर्ण 21 डायरेक्टर संचालक निवडून येतील. हे आजचा मुद्दा आहे आणि हे तुम्हाला आम्ही यादी देणार. सर्वप्रथम भंडारा जिल्हा पत्रकार संघाचे तर्फे आलेले सर्व जिल्हा प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रमुख यांचं स्वागत करतो आणि भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक 27 तारखेला होणार आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या आजपर्यंत आदरणीय नेते प्रफुल्ल पटेल साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत होतो. सर्व संचालक मंडळ यांच्या नेतृत्वात होतं. आज महायुतीची सरकार केंद्रात आणि राज्यात आहे, त्यामुळे आमच्या महायुतीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिघांनी मिळून 21 उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत आणि सशक्त उमेदवार म्हणून आपल्या सर्वांना आताच आम्ही यादी देणारच आहोत. आपल्या सर्वांना माहित आहे की भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सातत्याने 21 वर्षात आपला सर्वांचा सहयोग लागलं. सर्वांनी बँकेची प्रगतीच्या आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला आणि देशाला दाखवला आहे.
त्यामुळे तुमचं कौतुक जेवढं केलं तेवढं कमी आहे. आज आपण आदरणीय नेते प्रफुल्ल पटेल साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, नरेंद्रजी भोंडेकर असतील, परिणयजी भोंडे असतील, राजूभाऊ कालेमोरे असतील, राजेंद्रजी जैन असतील, यांच्या सर्वांच्या मधुरा कुकडे असतील, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपण बँकेचा कारभार सातत्यानं येणाऱ्या दिवसात चालवणार आहोत. बँक प्रगतीपथावर आहे. यावर्षी 32,70,00,000 रुपये नफा झालेला आहे. यावर्षी एनपीए सुद्धा 4% आहे आणि डिव्हिडंड सुद्धा भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक यावर्षी आम सभेमध्ये घोषणा करणार आहे. माझी एकच विनंती आहे की सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 7 तालुक्यात जे मतदार बंधू आणि भगिनी आहेत त्यांनी आमच्या कार्याला मतदान रूपी पावती द्यावी ही कळकळीची विनंती करतो. कारण त्यांच्या मतदानाच्या माध्यमातून 21 उमेदवार हे जास्तीत जास्त मताने विजय होतील अशी मला आशा आहे. आणि आपणा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो की आपण माझ्या शब्दाला मान देऊन महायुतीच्या सर्व प्रमुख मंडळीच्या शब्दाला मान देऊन आपण या ठिकाणी आला. मागच्या महिन्यात काही पत्रकार लोक त्यांच्या सोबत जाऊन बँकेत घोटाळा झाला असं वृत्तपत्राच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सांगितलं. परंतु त्यांना सुद्धा त्यांचा शंका समाधान झालेला आहे. आज ते नाही आहे, अनिल भाऊ आहेत, परंतु त्यांचे कागदपत्र अजयजी आपल्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्या जास्त न बोललेलं बरं. एक मिनिट